So hello everyone. In this video we shall discuss the further part of this transition and inner transition elements. So remember guys, yesterday I told you zinc, cadmium, mercury and copernicium. These four elements are not transition elements. These are D block elements, but these are not transition elements. These are called, specially they have given name, these are non-typical elements. These are non-typical elements because all these are violating the rule of transition elements. Transition elements कोणाला म्हणायचं त्यांनी सांगितलेले, those elements which have incompletely filled d orbital. ज्यांच्यामध्ये काय आहे, इनकम्प्लिटली फिल्ड d orbital आहे, असेच एलिमेंट काय करायचे, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून कन्सिडर करायचे. अँड ऑल दीज आर व्हायोलेटिंग द रूल. ते सगळे त्याला डावलायले, कारण या सर्वांमध्ये त्यांच्या आयदर इन देअर ग्राउंड स्टेट ऑर इन एनी ऑफ देअर ऑक्सिडेशन स्टेट दे आर हॅव्हिंग D10. त्या प्रत्येकामध्ये त्यांचे मग ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्या किंवा 2 इलेक्ट्रॉन एक्साइट करून आपण झिंकची काल केस बघितली. मग बाकीचे जे एलिमेंट आहेत, ऑल दीज आर ट्रान्झिशन एलिमेंट्स. जस्ट वी शॅल टेक वन एक्झाम्पल, द एलिमेंट बिफोर झिंक. झिंकच्या अगोदर कोण आहे, कॉपर, हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 29. इफ वी सी द इलेक्ट्रॉनिक, आपल्याला इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचे आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही बघितलात, इन द कॉपर द 4d10 3d10 4s1 3d10 4s1. This is the electronic configuration. Now if copper in their ground state, that copper has 10 electron. ग्राउंड स्टेट मध्ये त्याला किती इलेक्ट्रॉन आहेत, 10 इलेक्ट्रॉन आहेत. मग ग्राउंड स्टेटचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर कॉपर सुद्धा या केसमध्ये जायला पाहिजे, कारण D10 असल्यामुळे तो सुद्धा ट्रान्झिशन एलिमेंटचा रूल काय करायला, व्हायलेट करायला. मग त्यांनी आपल्याला दुसरा पर्याय दिलाय. कोणता दिलाय, आयदर इन एनी ऑफ देअर ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट जर बघितली, कॉपर हॅव्हिंग +2 ऑक्सिडेशन, इट इज द कॉमन ऑक्सिडेशन जनरली ऑक्सिडेशन स्टेट. मग कॉपर हे 2 प्लस येण्यासाठी काय करेल, इट विल लूज 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s अँड 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 3d. मग 3d मध्ये किती आले आता, 9. इथला एक गेला आणि इथला एक गेला, आणि म्हणून कॉपरला कुठल्या गटात टाकलेला आहे, ट्रान्झिशन एलिमेंट. तर ट्रान्झिशन एलिमेंट्स काय आहेत, दोज एलिमेंट्स विच हॅव इनकम्प्लिटली फील्ड d ऑर्बिटल ऑर इन एनी ऑफ देअर एक्साइटेड ऑक्सिडेशन स्टेट. एक तर त्यांच्या ग्राउंड स्टेटमध्ये d ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन नसले पाहिजेत, किंवा त्याच्या कुठल्या तरी एखाद्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये 10 इलेक्ट्रॉन नसले पाहिजेत, तरच ते मूलद्रव्य काय धरायचे, ट्रान्झिशन एलिमेंट्स धरायचे. आणि म्हणून हे 4 सोडून त्या आपल्याच्या 4 सिरीज आहेत. कोणत्या कोणत्या 4 सिरीज आहेत, वी हॅव 3d 4d 5d अँड 6d. These are the 4 transition series we have to discuss. The 3D, that all these elements are starting at third group. कितव्या ग्रुपला सुरू व्हायलेत हे सगळे, थर्ड ग्रुपला सुरू व्हायलेत, अँड दे आर एंडिंग ॲट 12th ग्रुप. ते कुठं एंड व्हायलेत, 12th ग्रुप. इकडे फर्स्ट आणि सेकंड एस मध्ये गेलाय. 3 to 12 कुठे गेलेले आहेत, 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. These are the 10 elements. In the 3D, scandium, titanium, vanadium, chromium, manganese, iron, cobalt, nickel, copper and zinc. सचिन तेंडुलकरची व्हॅन कार, मॅन ऑफ द मॅच फेरारी, कोणी नेली कोण जाणे. वी कॅन रिमेंबर द एलिमेंट्स बाय रिमेंबरिंग धिस ट्रिक. आपल्याला ही ट्रिक जर लक्षात ठेवली तर तुम्हाला हे 10ला 10 एलिमेंट लक्षात राहतील. सचिन तेंडुलकरची व्हॅन कार, मॅन ऑफ द मॅच फेरारी, कोणी नेली कोण जाणे. दुसरा जर तुम्ही बघितलात तर कोणापासून सुरू व्हायलेला आहे, 39 एट्रियम. हा कुठून सुरू झाला, इट इज स्टार्टेड फ्रॉम 21 स्कॅन्डियम टू 30 झिंक. एट्रियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम. बघा, एट्रियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रुदेनियम, रोडियम, पॅलेडियम, सिल्वर, कॅडमियम. 39 to 48. ए जरा निंब मोडुनी टाक, ऋषी राहुल पडले आगीत काळ. ए जरा निंब मोडुनी टाक, ऋषी राहुल पडले आगीत काळ. इन दिस मॅनर वी कॅन रिमेंबर धिस
10 एलिमेंट्स सिरीज, दॅट इज 4D सिरीज. या वाक्याचं लक्षात ठेवून तुम्ही ही सिरीज लक्षात ठेवू शकता. देन नेक्स्ट 5D सिरीज स्टार्ट्स फ्रॉम लॅन्थॅनम हॅव्हिंग atomic number 57. Then 58 to means from cerium to lutetium, they are at the bottom in the F block. ते आपल्याला सेपरेट शिकायचे. मग एक 71 पर्यंत ल्युटेशियम झाल्यानंतर 72 कुणाच्या खाली आला? झिरकोनियमच्या. कोण आहे तो? हाफनियम. हाफनियम हॅव्हिंग atomic number 72. नंतर टॅन्टॅलम, टंगस्टन. बघा, लॅन्थॅनम, हाफनियम, टॅन्टॅलम, टंगस्टन. टंगस्टन कुणाच्या खाली आला? मॉलिब्डेनमच्या खाली. रेनियम, ऑस्मियम, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, आयरिडिनियम, प्लॅटिनम. बघा, लॅन्थॅनम, हाफनियम, टॅन्टॅलम, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, आयरिडियम, प्लॅटिनम, ऑरम अँड मर्क्युरी. ऑरम अँड मर्क्युरी, हायड्रॉर्चिरम म्हणून Hg. तर ह्या सिरीजला लक्षात कसं ठेवणार? इट इज एंडिंग ॲट 80. लाला का हफ्ता वसूली, रहमान, उस्मान, इरफान, पठान, आओ हज. लाला का हफ्ता वसूली, रहमान, उस्मान, इरफान, पठान, आओ हज. तर अशा पद्धतीने तुम्ही ही 5D सिरीज काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. अँड 6D सिरीज, फॉर दॅट आय हॅव प्रिपेअर्ड ए ट्रिक रिसेंटली. आत्ताच मी एक ट्रिक तयार केलेली आहे. ही सुद्धा सिरीज आता तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी, बिकॉज दिस सिरीज इज नाऊ कम्प्लिटेड इन द पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये सुद्धा आपण ते पूर्ण एलिमेंट पी ब्लॉकचे फ्रॉम 13th ग्रुप टू 18th ग्रुपचे सगळे एलिमेंटसाठी मी सिरीज तुम्हाला दिलेली आहे. 16th, 17th, 18th ग्रुप एलिमेंट शिकत असताना. तर ती कम्प्लीट झाल्यामुळे मी आता ह्याच्यासाठी सुद्धा एक सिरीज तयार केलेली आहे. ती बघा कशी आहे. इथं आपण इट इज स्टार्टिंग फ्रॉम 89 ॲक्टिनियम आणि 90 थोरियम ते तुमच्या 103 लॉरेन्सियम पर्यंत कुठं आहेत? खाली आहेत. जसं तुमच्या लॅन्थॅनमच्या पुढचे 58 सेरियम टू 71 ल्युटेशियम पर्यंत कुठं आहेत? हे दीज आर F ब्लॉक. तर हे जे खाली आलेत तसंच हे सुद्धा कुठे गेलेले आहेत? खाली गेलेले आहेत. कुठपर्यंत? अप टू 103. मग ॲक्टिनियमच्या नंतर कोण यायलाय? 104. विच इज दॅट एलिमेंट? दॅट इज रुदरफोर्डियम. आणि म्हणून आपल्याला काय म्हणायचं बघा, अक्षय आपला ऐश्वर्या राय. इकडसाठी आपण अक्षय के थोबाड परवाली सिरीज केली. इथं आपण अशी करूया, ऐश्वर्या राय. बघा, दबंग, सलमान, भाईको. बघा, ऐश्वर्या राय, डबनियम, सलमान, भाईको. ऐश्वर्या राय, दबंग, सलमान, भाईको, हसमत. हसमत कशी घ्यायची बघा. याच्या खाली हा आला, हा आला, हा आला, हा आला, पुढं सर्कल, हा आला, हा. आयरेडियमच्या खाली मिटनरियम. बघा, दबंग, ऐश्वर्या राय, दबंग, सलमान, भाईको, हसमत, डॅशिंग, डर्मस्टॅडियम, डॅशिंग, राज करेगा, कोपर्निसी. कसं लक्षात ठेवायचंय बघा, ॲक्टिनियम, रुदरफोर्डियम, डबनियम, सिबॉर्जियम, बोरियम, हॅस्नियम, मिटनरियम, डर्मस्टॅडियम, रॉन्टजेनियम, कोपर्निसियम. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही सुद्धा लक्षात ठेवायचे. अगेन वन्स अगेन आय एम रिपीटिंग द सेंटेन्स. ऐश्वर्या, ऐश्वर्या फॉर AC. ऐश्वर्या राय, राय फॉर RF. ऐश्वर्या राय, दबंग, सलमान, भाईको. दबंग, सलमान, भाईको. हसमत, डॅशिंग राज करेगा, डॅशिंग राज करेगा. सो दीज आर द 10 एलिमेंट सिरीज फॉर 6D सिरीज. तर अशा पद्धतीने तुम्हाला इट इज एंडिंग ॲट 112. तर अशा ह्या 4 सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या, 3D, 4D, 5D आणि 6D. आणि त्याच्या पुढचे तर पी ब्लॉक आहे. तो पी ब्लॉक तुम्हाला पूर्ण ट्रिक दिलेल्या आहे. अँड देन these are the elements. मग आता आपण पाहिलं की बाबा ही दिस कॉपर अँड ऑल these elements, sorry, these elements, all these elements are transition elements, but these are not transition elements. These are non-typical elements. These are non-typical elements. These are transition elements. These are
D block elements, all these are D block elements, but only these are ट्रान्झिशन एलिमेंट. आणि तुम्ही जर ट्रान्झिशन एलिमेंटची जर टोटल संख्या मोजलात तर 9 4 जा 36. इन आवर periodic table the D block contain 36 transition elements and total D block elements 40 elements, F block elements 28 elements. तर लक्षात ठेवा. So this is all about the elemental graph of the D block. किती एलिमेंट्स आहेत टोटल ते तुम्हाला आयडिया आलेली आहे. Now if we talk about the electronic configuration, generally atom's electronic configuration is written in the form of orbitals because atom is consisted of central nucleus surrounded by number of orbitals. Generally आपण अशा cells दाखवतो, but in real case the atom is not like this. Atom is like this. Atom is there and there are number of orbitals. Some are s orbital, some are p orbital, some are d orbital, like this. And the atom is very complex structure and all mass of atom is centralized at the center, nucleus. सगळ्या ॲटमचं मास कुठं आहे? सेंटर न्यूक्लियसला आहे. आणि त्याच्यामुळे लेकरांनो the whole mass of atom is present in a very small space and the most of the space in the atom, आता इथली जर बघितली हे बघा, this much space, all this space is empty. Most of the space in atom is empty. आणि म्हणून आपण वेगवेगळे रुदरफोर्डचे एक्सपेरिमेंट वगैरे बघितलेले आहेत. डी ब्रॉगली एक्सपेरिमेंट मॉडेल ऑफ ॲटम बघितलेला आहे. प्लम पुडिंग ॲटम, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, सगळ्या थेरीमध्ये आपण वेगवेगळे पाहिलेले आहेत. तर ॲटमचं मोस्ट ऑफ द स्पेस काय आहे? एम्प्टी आहे. अँड ऑल द इलेक्ट्रॉन्स आर कंटिन्युअसली जम्पिंग वॉन्डरिंग फ्रॉम धिस ऑर्बिटल टू धिस. हे बघा, हे सगळे मी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन दाखवायला. म्हणजे ॲटम इज, ऑल्दो वी स्टडी लाईक दिस, बट ॲटम इज लाईक दिस. There is continuous jumping of the electron and all these electrons are continuously jumping from one orbital to other orbital. So atom, most of the space in the atom is empty and all mass of atom is centralized at the center, that is nucleus. So if we go for the electronic configuration, just we have the major electronic configuration discussion on the 3D series elements. बाकीचे आहेत पण तेवढी आयडिया आपल्याला त्याची घ्यायची गरज नाही. If you get the idea of this, then you can write the electronic configuration of this. Now remember guys, the electronic configuration of 3D elements, if I write here the atomic number 21 atomic, suppose I write here atomic number 21. Now 21 element is scandium. 21 atomic number is for scandium. Its electronic configuration is 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. This is up to calcium. And 4s नंतर 3d. 3d मध्ये किती आहे? 1. If you want to draw the energy cell for the energy cell or orbitals in the increasing order of energy, तुम्हाला जर orbitals increasing order of energy न जर काढायचे असतील, just you use this section. You can write this section like this. This is 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s, like this. 2s, 2p, 3p, 4p, 5p, 6p, 7p. नसली तरी. Here it is 3d, 4d, 5d, 6d, 7d. आता नाहीत पण बघितलं. Here it is 4f, 5f, 6f. like this. समजा आपण इथपर्यंत घ्या. नाउ 1s करून आले 2s, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s, 3s नंतर 3p, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 5s, 5s नंतर 4d, 4d नंतर 5p, 5p नंतर 6s, 6s नंतर 4f. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिस इज अकॉर्डिंग टू द अफबाउ प्रिन्सिपल. अफबाउ प्रिन्सिपल नुसार द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द ऑर्बिटल्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. सगळ्यात कमी एनर्जी 1s, 1s नंतर कुठं जायचं सांगितलं 2s, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s, 3s नंतर 3p, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d, 3d नंतर 4p. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल्स काढता येतात. तर त्याच पद्धतीने मी इथे इलेक्ट्रॉन फिलिंग केलेली आहे. आणि 4s झाल्यानंतर इलेक्ट्रॉन कुणात जातो 3d. सो 1 इलेक्ट्रॉन इन द 3d and this much electronic configuration, this electronic configuration, this
3p6. This is the electronic configuration of argon. This is the electronic configuration of argon. Instead of this much, I can write argon, then 4s2 3d1. 4s2 3d1. You can write like this. Now, next for 22, titanium. Titanium, argon, parent as it is, 4s2 3d2. Then 23, vanadium, as it is up to argon, 4s2 3d3. Then in the chromium, 24, up to argon, as it is, 4s2 3d4. This is the expected electronic. आपल्याला असं वाटलं की असं होईल, but to get stability, one electron from 4s jumps into 3d to get stability, because according to the rule of stability काय सांगतो, half filled and fully filled atomic orbitals are more stable than partially filled atomic orbital. इथं जर एक्सपेक्टेड जर घ्यायचं ठरलं तर हा फुल्ली फिल्ड आहे, स्टेबल आहे, पण हा पार्शियली अनस्टेबल आहे. मग एक अनस्टेबल एक स्टेबल. मग ह्याच्याऐवजी जर इथला इलेक्ट्रॉन 3D मध्ये गेला तर काय होईल, द रिझल्टंट कॉन्फिगरेशन विल बी 4s1 3d5. argon पर्यंत सेम 4s1 3d5 means 4s become half filled, 3d become half filled, both become half filled, therefore both are stable. आणि म्हणून क्रोमियम मधलं हे ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दिस इज एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला अपेक्षा अशी होती पण दिसलं असं, फॉर द रिझन ऑफ स्टॅबिलिटी. नेक्स्ट 25 मॅंगनीज. 25 मॅंगनीज मध्ये आर्गॉन ऍज इट इज, देन 4s2 3d5. Now the 25th electron entered into 4s. 25वा इलेक्ट्रॉन कोणात गेला, 4s मध्ये. कारण 3D ला त्यानं परत काय ठेवलं, हाफ फील्ड ठेवलं स्टेबिलिटी मिळवण्यासाठी. एक फुल्ली फील्ड एक हाफ फील्ड, म्हणून हे सुद्धा स्टेबल. हाफ फील्ड स्टेबल. नेक्स्ट 26 आयर्न. नाउ हियर इट इज आर्गॉन 4s2 3d6. आता 1 इलेक्ट्रॉन. दीज आर ऑल द इलेक्ट्रॉन्स जनरली प्रोग्रेसिव्हली फिल्ड इन द डी ऑर्बिटल. सगळे इलेक्ट्रॉन कोणात चालले, डी मध्येच चाललेले आहेत. इव्हन 4s मधला सुद्धा जम्प कोणात करायला, डी मध्येच करायला. देन 27 कोबाल्ट हॅव्हिंग आर्गॉन 4s2 3d7. देन 28 निकेल आर्गॉन 4s2 3d8. Then 29 Cu argon parent as it is 4s1 3d10. But again here there is abnormality. आपल्याला वाटत होतं काय, 4s2 3d9 असं असेल, but instead of that here also because of the stability reason मुळे इथं सुद्धा 1 electron from 4s jumps into 3d to get 4s1 3d10. 4s1 3d10. Here 4s1 3d5. Here 4s1 3d10. This is expected. This is observed. हे आपल्याला अपेक्षा अशी होती पण असं दिसलं. For again the reason of stability, because it is half filled, it is fully filled. इथं जर घेतलं असतं it is fully filled, it is partially filled. Partially filled म्हणलं की unstable. Here it is half filled, fully filled, both are stable, and therefore the electronic configuration of 29 copper is like this because of the stability reason. लक्षात ठेवा. And at the last 30 zinc having argon 4s2 3d10. इथं मात्र परत एक इलेक्ट्रॉन 4s1 मधल्या जागी किती गेला, 2 गेला. 3d10 ला 3d10, 4s1 च्या नंतर तिसावा इलेक्ट्रॉन 4s2 मध्ये गेला. Means this is the electronic configuration of 3D series. मस्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 3D सिरीजचं. तर लक्षात घ्या 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला या पद्धतीनं काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. आता 3D मध्ये आहे तसंच कुणामध्ये भरले जाणार आहेत इलेक्ट्रॉन, 4D मध्ये. देर आर सम abnormal cases are there also, but just you can write the electronic configuration by using this series. याचा सुद्धा वापर करून तुम्ही 39 एट्रियम टू कॅडमियम, देन लॅन्थॅनम टू मर्क्युरी, अँड देन ऍक्टिनियम टू कोपर्निसियम, हे सगळे इलेक्ट्रॉन तुम्ही याचा वापर करून लिहू शकता. जस्ट देर आर सम ॲबनॉर्मल केसेस इन द
4D, 5D, 6D because of these lanthanoids there is some change in the आता why this electron is jumping from 4s to 3D. 4s आणि 3D मध्ये हा इलेक्ट्रॉनची जम्पिंग काय पाहिजे, बिकॉज द एनर्जी ऑफ 4s अँड 3D इज नियरली सेम. जवळपास ह्या दोघांची एनर्जी लेवल काय आहे, सेम आहे. आणि त्याच्यामुळं द इलेक्ट्रॉन कॅन जम्प फ्रॉम 4s टू 3D or 3D to 4s बिकॉज ऑफ द एनर्जी लेवल्स आर सेम. दॅट डज नॉट हॅपन इन द केस ऑफ 4D, 5D. 5D मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तिथं तर एनर्जी सेम नाहीत, मग इलेक्ट्रॉन असा कशामुळे जातो, तर त्याच्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट थेरी आहेत, ते आपण तुमच्यासाठी इथे काही मी सांगणार नाही. तर लक्षात घ्या. नाउ जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इफ यू राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल दीज सिरीजेस, या सगळ्यांचं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं झालं, 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बघा. ऑर्गॉन ॲज इट इज, ऑर्गॉन पर्यंतचं ॲज इट इज. कुणामध्ये 3D मध्ये किती ते किती आहेत, 1 to 10 and 4s मध्ये 1 to 2. दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. फॉर 4D सिरीजचं ऑर्गॉन नंतरचा नोबल गॅस, द नियरेस्ट नोबल गॅस फॉर 4D सिरीज इज क्रिप्टॉन. 4D 1 to 10, 5s 0 to 2. बघा इथं कधी कधी एस मध्ये 0 सुद्धा राहिला. सो देर आर सर्टन ॲबनॉर्मल केसेस आर देअर. इन द केस ऑफ 5D, झेनॉन अप टू झेनॉन ॲज इट इज, 5D 1 to 10, 6s2. इथं मात्र बघा 2च राहिलाय काय. अँड लास्ट सिरीज 6D सिरीज, रेडॉन अप टू रेडॉन, 6D 1 to 10, 7s2. So all these are the general electronic configurations of 3D 1 to 10. 3D मधला कुठलाही एलिमेंट मध्ये एक तर 3D मध्ये 1 ते 10 मध्ये कितवाही असेल इलेक्ट्रॉन, 4s मध्ये 1 किंवा 2, आणि ते एक सुद्धा कुणामध्ये फक्त ॲबनॉर्मल केसेस, एक क्रोमियम आणि दुसरी कॉपर. बाकी 4D remember like this. So these are the general electronic configuration of all the D block elements. सगळ्या D block element चे general electronic configuration you can write like this. Now yesterday I told you the electrons are preferentially filled in the n-1d orbital. Just if you take one case, कुठलीही एक केस घ्या. समजा हे मी ऑर्गॉनचं घेतलं, आपलं तुमच्या स्कॅन्डियमचं घेतलं. इन द स्कॅन्डियम 21, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d1, 4s2. अकॉर्डिंग टू दिस 3p नंतर 4s, 4s नंतर 3d, but both have same energy level, both have same energy. Now if I take this n, मी जर ह्या 4 ला n घेतलं तर 3 म्हणजे काय रे, n-1. नाउ सी इन द डी ब्लॉक एलिमेंट, या डी ब्लॉक मध्ये सगळे इलेक्ट्रॉन कुणात भरले चाललेत, ऑल इलेक्ट्रॉन्स आर प्रोग्रेसिव्हली फिल्ड इन द डी ऑर्बिटल. मग आता हे डी ऑर्बिटल कुठं आहे, इट इज इनर टू एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटलच्या कुठं आहे, मध्ये आहे. मध्ये आहे म्हणजे द व्हॅलन्स ऑर्बिटल कोणता आहे, 4s. दिस इज द व्हॅलन्स ऑर्बिटल, दिस इज व्हॅलन्स ऑर्बिटल. कोणता आहे, 4s. मग व्हॅलन्स ऑर्बिटलच्या आतल्या ऑर्बिटलला काय म्हणायचं, पेनल्टिमेट ऑर्बिटल. इट इज कॉल्ड पेनल्टिमेट ऑर्बिटल. मग सांगा, म्हणून मी काल डेफिनेशन मध्ये सांगितलं, इलेक्ट्रॉन एन मध्ये जात नाही, कुणात चाललेत, सगळे डी मध्ये. मग डी कुठं आहे, एनच्या 1 न कमी. एन किती आहे, 4. 4च्या 1 न कमी म्हणजे n-1. म्हणून द इलेक्ट्रॉन्स आर प्रोग्रेसिव्हली फिल्ड इन द n-1d. कुणामध्ये चाललेत, नॉट इन द ns. n-1d मीन्स इन द पेनल्टिमेट डी ऑर्बिटल. कुठल्या डी ऑर्बिटल मध्ये, दे आर एंटरिंग इन टू पेनल्टिमेट डी ऑर्बिटल. पेनल्टिमेट कुणाला म्हणायचं, व्हॅलन्स ऑर्बिटलच्या अगोदरच्या ऑर्बिटलला काय म्हणायचं, पेनल्टिमेट ऑर्बिटल म्हणायचं. सो इन दिस फॅशन ऑल द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द n-d. n is 4, n-1 3, n is 5, n-1 4, n is 6, n-1 5, n is 7, n-1 6. So in this fashion we can write the electronic configuration of 3D series elements, and for other you can use this above chart. हा above न सांगितलेला तुम्ही काय लिहू शकता, तिथं चार्ट लिहू शकता. So this is the
all about the electronic configuration and general electronic configuration of 3D and all D block element. So in the next video we shall discuss the further points in this topic. Thank you.